स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त मजेत असाल आणि मस्तच राहा. तर बघा, मी माझ्या माहेरी आले. माझ्या माहेरी अखंड हरिनाम सप्ताह आहे, जो की दरवर्षी 3 दिवसाचा असतो. यावर्षी 5 दिवसाचा आहे आणि प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवनवीन असे कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर आज 3रा दिवस आहे सप्त्याचा आणि आज पालखी सोहळा आहे. तर असंच ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा की पालखी वगैरे कशी काय काय येते ते, आणि खूप सारा प्रेम आशीर्वाद द्या. तर बघा मंडळी, तुम्ही इथे बघू शकता माझ्या गावच्या मंदिरातील ह्या देवाच्या मूर्ती आहेत आणि ह्या वर्षी आमच्या मंदिराचं पूर्ण नवीन काम झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सजावट वगैरे अतिशय सुंदर केलेली आहे आणि जे काही मूर्तीची स्थापना वगैरे आहे ती सुद्धा नवीन करण्यात आलेली आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह ही आमच्या गावची एक परंपरा आहे, म्हणजे एक प्रकारची आमची यात्राच असते. आणि हा सप्ताह आमचा 3 दिवसाचा असतो दरवर्षी. तर ह्या वर्षी मंदिराचं नवीन काम वगैरे झालं, तर आमच्या जे काही गावातील महिला मंडळ आहे त्यांनी खूप सहकार्य केलेलं, खूप छान नियोजन केलं होतं. आणि प्रत्येकीला देण्यासाठी ज्या काही माहेरवाशीण आहेत, तसेच ज्या काही सुवासिनी आलेत त्यांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांना एक एक तुळशीचं रोप देण्यात आलं होतं. तर सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर केलेलं. आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व लेडीजच आहेत आणि जे काही कार्यक्रम सुरू केला आहे तो सर्व लेडीजनेच केला होता. तर सगळ्या माहेरवाशीण वगैरे आलेल्या, त्याच्यानंतर गावातल्या सगळ्या महिला होत्या आणि छान असं तयार होऊन सगळ्यांनी एका कलरची थीम, म्हणजे एक कलरची साडी, सगळ्यांनी एका कलरची साडी घातल्या होत्या. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपली परंपरा आहे, जे काही आपली वडीलधारी माणसं आहेत आपण त्यांचा पाया वगैरे पडतो, त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. तर असं झालं की ज्या काही सगळ्या वृद्ध महिला आहेत आमच्या गावातील, म्हणजे ज्या काही माझ्या आजी पणजी वगैरे आहेत, त्या सगळ्या एका लाईनीने बसलेल्या. तर सगळ्यांना आधी नमस्कार वगैरे करून घेतला. आणि ही तर आपली परंपराच आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे. आणि आपलंच बघून आपल्या मुलंही हेच करणार आहेत, त्यामुळे आपणही आपल्या मुलांना असे संस्कार दिले पाहिजेत की वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवला पाहिजे. त्यानंतर फोटो वगैरे सगळे काढून झाले आणि इथे तुम्ही बघू शकता की सगळेजण जेवायला बसलेत. तर महाप्रसाद पण खूप छान बनवला होता. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की जेव्हा आमचा सप्ताह 3 दिवसाचा असतो तेव्हासुद्धा महाप्रसाद दुपारी आणि संध्याकाळी असतो. आत्ता तर 5 दिवसाचा आहे म्हटल्यानंतर विषयच नाही. सकाळी नाश्ता, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी महाप्रसाद. तर सर्वांचा महाप्रसाद वगैरे झाल्यानंतर सर्व ज्या काही महिला आहेत त्या कलश घेऊन डोक्यावर आल्या होत्या अशा मंदिरामध्ये. आणि जे काही पालखी आहे, पालखी मिरवणूक आमच्या गावातून चालू होती. तर पहिलं मंदिरापासून सुरुवात होते. ते इथे तुम्ही बघू शकता की भगवंताची गाणी म्हटली जातात आणि त्या भगवंताच्या गाण्यामध्ये तल्लीन होऊन आमच्या सगळ्या काही लेडीज असतील, जे काही जेंट्स वगैरे असतील, त्या भजनामध्ये तल्लीन होऊन एका तालामध्ये नाचत आहेत सगळीजणं. तर खूप सगळीजणं आनंदात असतात, म्हणजे खूप हॅप्पी असतात, कारण की ह्या दिवसाची वाट आम्ही वर्षभर बघत असतो की कधी आमचा सप्ताह येतो आहे. तर पहिलं खूप आम्ही म्हणजे एक्सायटेड असायचं लग्नाच्या अगोदर. आत्ता कसं थोडं जाणं येणं कमी असतं, पण आम्ही सगळ्या माहेरवाशीण दरवर्षी आमच्या अखंड हरिनाम सप्त्याला, माहेरच्या सप्त्याला जातो म्हणजे जातोच. कितीही लांब आमचं सासर असलं, म्हणजे आमच्या गावातील मुली कितीही लांब दिलेल्या असल्या तरीसुद्धा ह्या सप्त्याच्या दिवशी त्या येतातच येतात. आणि पालखी सोहळा म्हणजे आमच्यासाठी खूप खूप छान दिवस असतो तो. सगळेजण छान असं नाचत वगैरे, देवाचं भजन चालू असतं. आणि असं नाही की DJ वगैरे ह्याच्यापेक्षाही आपण जे भगवंताचं नाव घेतो ते एक त्याच्यामध्ये जो आपण नाचतो तो एक वेगळाच आनंद असतो. तर खूप छान वाटत होतं. मलासुद्धा मम्मीने साडी घेतलेली आणि मी सुद्धा ती साडी वेअर केलेली. तर आमची पिल्लूसुद्धा झेंडा घेऊन पुढे चालले. तर इथे बघू शकता आमच्या जी गावची पालखी आहे ती मंदिराकडून आता गावामध्ये चालले. ही प्रत्येकाच्या घरी अशी फिरत असते आणि हा जो काठीचा मान असतो ना, हा खूप मोठा मान असतो. अतिशय प्रचंड जड अशी ही काठी असते, तरीसुद्धा आमच्या गावातील जी लोक आहेत एकदम उत्साहामध्ये, आनंदामध्ये ही काठी नाचवत असतात. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि ज्या काही वृद्ध महिला आहेत, म्हणजे आमच्या आजी वगैरे पणजी वगैरे, त्यासुद्धा खूप छान नाचत वगैरे असतात. तर इथे सगळ्यांचा तुम्ही उत्साह बघू शकता.
तुला भेटण्याची, पाय ठेवू दे रे माथा. हो, ओढ तुला भेटण्याची, पाय ठेवू दे रे माथा. तुझ्या दर्शनाची आस, थांबाया लागले श्वास. तूच करविसी तूच अनंता, सावळ्या राया माझ्या भगवंता. पंढरीची माऊली तू, पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी. एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती अशी आहे की जेव्हा आम्ही पालखी मिरवणूक आमच्या गावातून रिटर्न मंदिराकडे घेऊन आलो, त्यावेळेला पावसाचं वातावरण झालेलं, प्रचंड असं वारं वगैरे सुटलेलं. आणि आमच्या मंदिराच्या बाजूला कडा आहे आणि तिकडे ना खूप असं वारं वगैरे लागत होतं. तरीसुद्धा ती काठी जी आहे, जी मानाची काठी, ती वाकडी तिकडी होत होती. तरीसुद्धा आमच्या गावातील लोकांनी ती जरासुद्धा वाकवू दिली नाही. म्हणजे ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे. एक म्हणजे एक सगळ्यांचं एक काय म्हणतो आपण, जो उत्साह असतो देवाच्या बाबतीत, तो खरंच एक वेगळाच असतो. आणि तो आता सध्या पोलीस भरती चालू आहे, तर तुम्ही सगळ्यांनी त्याला बेस्ट आपला करा की तो लवकरच पोलीस भरती व्हावा म्हणून. आणि आमची खूप दिवसांनी भेट झाले, तर खूप छान वाटलं की त्याला भेटून. आणि आमची अशी प्रार्थना आहे, इच्छा आहे की तू लवकर पोलीस व्हावा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चलो असं ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. तर आत्ताच आम्ही पालखी वगैरे घेऊन आलो, ते तुम्ही पाहिलं. आता इथे मंदिरामध्ये काय कार्यक्रम होणार आहे ते तुम्ही बघालच, त्याच्यासाठी असाच ब्लॉग तुम्हाला बघायला लागेल. चला मग कंटिन्यू करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. नरकासाशी पाषाण मंदिरी, हरिनाथ तो तुझ्या नित्य घरी. नरकासाशी पाषाण मंदिरी, हरिनाथ तो तुझ्या नित्य घरी. दया करा शांतीचा जेथे सुगंध दरवळतो, तेथे हरिवास करीतो, तेथे हरिवास करीतो, तेथे हरिवास करीतो. तूच करविसी तूच अनंता, सावळ्या राया माझ्या भगवंता. पंढरीची माऊली तू, पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, मी तुम्हाला सांगितलंच की काल पालखी सोहळा वगैरे झाला आणि संध्याकाळी छान असं हरिपाठ वगैरे झाला, दुपारी पालखी सोहळा वगैरे झाला, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि आज ज्ञानेश्वरी वाचन वगैरे आहे, त्याच्यानंतर कीर्तन होणार आहे. आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय, तुम्ही सुद्धा हा आमचा अखंड हरिनाम सप्ताह एन्जॉय करा. आणि तुम्ही सुद्धा नक्की या, तुम्हाला शक्य असेल तर आमच्या तळेमाळला अखंड हरिनाम सप्त्याला. आणि तर बघा, आता मी सकाळीचा ड्रेस घातलाय, तिरूनं पण माझा हा छान ड्रेस घातलाय, गजरा लावलाय.
मी आता माझ्या घराजवळच आहे आणि अजून मंदिराकडे काही गेली नाही आहे. तर हॅलो फ्रेंड्स, तर बघा आमचा जो 5 दिवस चालू होता अखंड हरिनाम सप्ताह त्याचं आज सांगता झालेली आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वर्षभर ह्या अखंड हरिनाम सप्त्याची वाट बघत असतो. पूर्ण गावकरी लोक सर्वजण म्हणजे लेडीज असतील, जेंट्स लोक असतील. म्हणजे सप्ताह म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारची यात्राच असते. आम्ही खूप वाट बघत असतो आणि आम्ही सर्वांनी हा सप्ताह खूप एन्जॉय केला. म्हणजे दरवर्षी खूप एन्जॉय करतो. ह्यावर्षी 5 दिवस होतो त्यामुळे आणखीन एन्जॉय केला. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हा ब्लॉग बघताना एन्जॉय केलाच असेल आमचा अखंड हरिनाम सप्ताह. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये असा अखंड हरिनाम सप्ताह असतो. पारायण वगैरे बसलं जातं, ज्ञानेश्वरी वाचन वगैरे असतं, कीर्तन भजन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर तुम्हाला सांगायचं असं की वारकरी संप्रदाय अशी आमच्या गावाची ओळख आहे, म्हणजे माझ्या माहेराची. आणि ती कायम अशीच राहावी अशी प्रार्थना आहे सद्गुरूचरणी. तर खरंच खूप छान आमचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. सगळ्या ज्या माहेरवासीन ज्या मुली आहेत त्या आल्या होत्या. म्हणजे ह्या गावच्या मुलीच्या दुसरीकडे लग्न करून गेलेत अशा सगळ्या मुली आल्या होत्या. परत ह्या गावातली मंडळी. आणि ह्यावर्षी सांगायचं असं की आमचं जे महिला मंडळ आहे, म्हणजे माझं जे माहेर आहे तळेमाळ, आणि ह्या गावामधल्या ज्या महिला मंडळ आहेत, तर ह्या महिला मंडळांनी खूप ह्या वेळेला म्हणजे दासच्या राणीच झाल्या होत्या त्या. जेवण वाढण असेल किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवलेले, मिरवणूक असेल, परत हरिपाठ असेल, त्याच्यानंतर काकडा आरती, ह्या सगळ्यामध्ये त्या सहभागी होत्या. डान्स करत होत्या. इतकं रात्रभर म्हणजे सगळ्यांचं जागरण झालं होतं, कुणालाही झोप नव्हती. तरीसुद्धा त्याच म्हणजे काय बोलतो आपण उत्सुकतेने सगळीजणं म्हणजे तयारी करत होती. त्याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या महिलांना हळदी कुंकू वगैरे, म्हणजे खूप महिला मंडळ जे आहे आमच्या गावात यावर्षी खूप छान प्रकारे सहकार्य केले आणि सगळ्या एकजूट होत्या. सगळ्यांनी एकत्र राहून असं खूप छान असं कार्य केलं. परत आमच्या गावातली जी काही लोक आहेत, आणि तुम्हाला सांगायला मला खूप छान वाटतं, एक म्हणजे प्राऊड फील होतं की आमच्या गावात लहान मुलांपासून एकदम वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना हे कीर्तन भजन ह्याची आवड आहे. इथं म्हणजे तुम्हाला सांगायचं असं की आमच्या गावामध्ये एक 90% लोक तरी माळकरी आहेत, म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत. आणि खरंच असं सांगताना ऊर असं भरून येतोय की वारकरी संप्रदाय अशी माझ्या गावाची ओळख आहे आणि ती अशीच राहावी कायम. आणि तुमच्या सगळ्यांचंही आमच्या असं गावावरती प्रेम राहावं. तर आता मी सध्या आमच्या सप्त्याची सांगता झालेली आहे आणि मी माझ्या इकडे शेताकडे आले. पावसाळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी इथे शेतामध्ये आम्ही करतो, म्हणजे बरेच धान्य आम्ही पिकवतो. उन्हाळ्यामध्ये काही घेत नाही, कारण पाण्याचा पुरवठा होत नाही तेवढा, म्हणून आम्ही जास्त काही उन्हाळ्यामध्ये पीक घेत नाही. तर हे तुम्ही सगळं बघू शकता, जे काही आमचं शेत आहे ते असं ओसाड झालेलं दिसतंय तुम्हाला. ह्याच्यावरचा एक वेगळा व्लॉग बनवेल मी. सो तुम्हाला हा आमचा अखंड हरिनाम सप्ताह कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच मी एक नवीन चॅनल चालू केला आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. म्हणजे माझे असेच गावाकडचे ब्लॉग आहेत, मी जशी आहे साधी सिंपल तसं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल. तर पुन्हा एकदा सांगते, जर कोणी चॅनलला नवीन असेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मी गावाकडचीच आहे, सो गावाकडचंच तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे जसं आहे माझं राहणीमान तसं दाखवणार आहे. असं नाही की मी राहते वेगळं आणि दाखवते वेगळं, किंवा असंही नाही. जसं माझ्या रेग्युलर लाईफमध्ये आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप भरभरून प्रेम द्या आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.